आज दिवसभर एक चर्चा रंगली ती धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार का याबाबतची। खरं तर सकाळच्या सुमारास माणिकराव कोकाटे यांची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू होती, पण कोकाटेंच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आणि कोकाटेंची चर्चा मागे पडून धनंजय मुंडेंची चर्चा सुरू झाली। त्याला कारण पण ठरलं, कारण धनंजय मुंडेंनी आज दिल्लीत जाऊन अमित शहांशी भेट घेतली आहे। अमित शहांची भेट हे एक वेगळं राजकीय पाऊल मानलं जाते, त्यामुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातला प्रवेश सुकर होणार का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली। अर्थात धनंजय मुंडेंनी त्याचा इन्कार केला असला तरी सुद्धा 3 ते 4 मुद्द्यांची चर्चा जोरदार होती। आपण पाहूयात। धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची अचानक भेट, धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार। राजधानी दिल्लीमध्ये धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतली आणि मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परतणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली। राजकीय दृष्ट्या ही भेट अनपेक्षित अशी आहे, कारण मुंडे आणि शहा भेटीचा कुणालाही सुगावा नव्हता। आले ते दोघांच्या भेटीचे डायरेक्ट फोटोज। विशेष म्हणजे धनंजय मुंडे शहांना भेटले त्यावेळेस त्यांच्यासोबत कुणीच नव्हतं, ना सुनील तटकरे ना प्रफुल्ल पटेल, कारण अजित पवार गटाचा दिल्लीचा कारभार या दोनच नेत्यांकडे आहे। असं असतानाही मुंडे शहा भेटीत दोन्हींपैकी एकही नेता नव्हता, त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे। गेल्या काही काळापासून धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक होते आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुद्धा करत होते। त्यांनी वारंवार अजित पवार यांच्याशी भेटी घेतल्या, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा बैठका झाल्या, परंतु टायमिंग जे आहे ते शोधलं जात होतं। खरं तर पक्षातून सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे सकारात्मक आहेत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळामधील प्रवेशासाठी, परंतु टायमिंग कोणतं याचा शोध सुरू होता। आता त्यांनी दिल्ली गाठली, अमित शहा यांची भेट घेतली, टायमिंग कदाचित हेच आहे का असं त्यांना वाटलं असेल आणि म्हणूनच या भेटीच्या माग आता त्यांच्या मंत्रिमंडळातल्या प्रवेशाचं गुपित जे आहे ते लपलेलं आहे। मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही, पण जर असं काही व्हायचं म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल। शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काही पद्धतीने करायचा आहे ते करावा। यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राज्य आश्रयाखाली होती, राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होती। आता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं, त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटेल त्यावेळेस मी हे सगळं पुराव्यानिशी तुम्हाला देईन। राज्यात ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळांची ओळख आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसींना बळ मिळालं आणि त्याचा फायदा सत्ता मिळवण्यासाठी झाला। सध्या त्याच भुजबळांना प्रकृती साथ देत नाहीये, त्यामुळे ते मंत्री असूनही त्यांचा प्रभाव जाणवत नाही। परिणामी राज्यात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे। त्याची जाणीव कदाचित धनंजय मुंडे यांनाही आहे, त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते जरांगेंवर तुटून पडतात। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं। त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। जरांगेंचं मुंबईत आंदोलन झालं। संतोष देशमुख यांच्या हत्येचा रीतसर खटला सुरू आहे। मागे पुढे जरांगेंचं मराठा आंदोलन आता पेटण्याची शक्यता नाही, कारण तसं कारण उरलेलं नाही। त्यामुळेच धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी खुणावते, पण त्याला मनोज जरांगेंचा जोरदार विरोध आहे। पण सत्ताधाऱ्यांसाठी ओबीसी मतं तितकीच महत्वाची आहेत। तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही कोणी। तो मित्र असो किंवा ते स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही। आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल, आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। एक भाग धनंजय मुंडे दिल्लीत आले याच्याबद्दल मला काही माहित नाही, माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी निघणार असल्यामुळे
जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याचं पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय आहे. कारण त्यांचं हायकमांड मुंबईत आहे. पक्षाचा त्याच्या कटकेला तिथे अफाट जी दहशत केली गेली आहे. अवादा कंपनीकडनं खंडणी मागितली आणि त्याच खंडणीमधनं नंतर झालेली संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आणि कराड सारख्या माणसाला ज्याला माणूसच म्हणता येत नाही अशा माणसाला मोठं करणारे धनंजय मुंडे यांना जर हे सरकार परत मंत्री म्हणून परत आणणार असेल तर मला या सरकारची लाज वाटते. छगन भुजबळ आजारी आहेत तर दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कुठल्याही क्षणी राजीनामा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटासमोर मोठं आव्हान आहे. त्यातच राज्यामध्ये आगामी काही काळात 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यातल्या बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या देखील निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंसारखा फरडा वक्ता ओबीसी नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं परवडण्यासारखं नसल्याचा साक्षात्कार कदाचित सत्ताधाऱ्यांना झालेला दिसतोय. तसं नसतं तर धनंजय मुंडेंना अमित शहांना भेटू दिलं असतं का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.